विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड महाडच्या भूमीत 14 तळ्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून अस्पृश्य समाजाला पिण्याचं पाणी खुलं करून दिलं। या सत्याग्रहाचा 98व्या वर्धापन दिनानिमित्त 14 तळ्यावर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले। या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक दिवसाचं महत्त्व जाणून रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली 14 तळ्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पोलीस मानवंदना देण्यात आली आहे। वर्धापन दिनानिमित्त 14 तळे परिसरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे। त्या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, भीम अनुयायी आणि बहुजन मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महामानवाला अभिनंदन करतात। बद्दलचा हा वेगळा विचार। औरंगजेब हा राजा होता, दुष्ट राजा होता, क्रूर राजा होता। त्यांनी अनेक मंदिरे असतील, महिलांची इज्जती असतील आणि शंभूराजांचा हत्या ही त्यांनी केलेली आणि अशा पापी लोकांचं किंवा अशा हिंसाचारी राजाचं इथं आपल्याला अस्तित्व नव्हतं। तुम्ही हे समजून घेत नाही। अमेरिकेने लादेनला मारलं की नाही मारलं, का मारलं त्याला आणि उचलून त्याला कुठं टाकलं, समुद्रामध्ये टाकलं। त्याची कुठं कबर दिसते तुम्हाला? आता हे कसाब याला फाशी दिली, मुसलमानांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे की ती कबरसुद्धा आमच्याकडे नको। हेच धोरण मुसलमानाचं सुद्धा या ठिकाणी आहे। तुम्ही पाहत असाल कोणीही त्यांना सपोर्ट करत नाही, म्हणून आम्हाला औरंगजेबाची कबर इथं नको अशी मागणी आम्ही स्वतः केलेली आहे आणि याचा लढा अनेक वर्षापासून चाललेला आहे। काही समाजकंटक आणि काही विरोधी जाणून बुजून याला हवा देत आहेत, जातीय तेढ निर्माण करत आहेत, परंतु त्याचा बंदोबस्त सरकार करणार। हा भाग वेगळा, त्या टायमाला इंद्रांनी जे काही केलं ते तर त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी ते केलं होतं। परंतु आता आम्ही केंद्राला विनंती करणार आहोत, जसं इतर गडकिल्ल्याच्या बाजूच्या कबरी आपण काढल्यात त्याच पद्धतीने ती काढावी अशी आमची मागणी आहे। आज मी सामाजिक न्याय प्रथम या ठिकाणी आलो। मी या ठिकाणी आल्यानंतर जो काही उत्साह पाहिला, बाबासाहेबांनी 98 वर्षापूर्वी केलेला सत्याग्रह त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत। सर्वजण एक उत्साह जल्लोषामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करायला या ठिकाणी आले। बरेचसे गोगावले जे या स्थानिक आमदार आहेत त्यांनी 3 वर्षापूर्वी